नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते सर्व तुम्हाला एकाच चॅनलला विदाऊट एनी डाऊट्स एकदम डिटेलमध्ये सर्व फक्त एक नोटिफिकेशनचं बटन दाबून तुम्हाला दिसतील. म्हणजे तुमच्या नोटिफिकेशनच्या बारमध्ये सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला दुसरं काहीच सर्च करण्याची गरज पडणार नाही. आज आपण तसाच एक एकदम महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जे खूप स्टुडंट्स आतुरतेने त्याचा वाट बघत होते आणि खूप विद्यार्थ्यांचे हे डाऊट्स मला व्हॉट्सअपला आले होते किंवा कॉलवर पण ते विचारत होते खूप पालक, की सर्वात कमी कट ऑफवाले कॉलेजेस कोणते जिथं आमचा नंबर लागू शकतो. तर आपण सर्वात कमी कट ऑफवाले कॉलेजेस डिस्कस करणार आहोत. पण सर्वात आधी तुम्हाला ह्या गोष्टी इथं लक्षात घ्याव्या लागतील की हे जे कट ऑफ आहे, हे मी जी लिस्ट काढलेली आहे ती अकॉर्डिंग टू लास्ट इयरच्या राऊंड 3ची लिस्ट आहे. कारण जेव्हा पण आपण लास्ट क्लोजिंग रँक बघतो तेव्हा आपण रॅदर दॅन स्टे वॅकन्सी तर सेफ साईड आपण राऊंड 3चा क्लोजिंग रँक बघतो, म्हणजे काय क्लोजिंग कट ऑफ बघतो. कारण राऊंड 3 नंतर पण आपले अजून राऊंड्स असतात, जसं की आपले स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3, पण ते इतके ट्रस्टेबल राहत नाही. आपले जे रँक आहे ते आपण राऊंड 3चाच बघत असतो, कारण राऊंड 3मध्ये आपल्याला सर्व गोष्टी जे ते क्लिअर आउट होऊन जातात. तर हे आपले लास्ट इयरचे राऊंड 3चे कट ऑफ राहतील. पण लास्ट इयरच्या मार्क्समध्ये आणि या वर्षीच्या मार्क्समध्ये खूप मोठा डिफरन्स आपल्याला दिसत आहे, कारण लास्ट इयरचा पेपर खूप जास्त हार्ड होता आणि या वर्षीचा पेपर खूप जास्त इझी निघालेला आहे. म्हणून आपल्याला खूप मोठा डिफरन्स कट ऑफमध्ये दिसत आहे. पण आपल्याला फक्त मार्क्समध्ये डिफरन्स दिसेल, आपल्याला रँकमध्ये डिफरन्स दिसत नाही. म्हणून आपण सोबत रँक पण घेतला आहे, म्हणजे आपण ऑल इंडिया रँक पण तुम्हाला सांगणार आहे, प्लस मी तुम्हाला मार्क्स पण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते क्लिअर राहतील की मागच्या वर्षाच्या आणि या वर्षाच्या मार्क्समध्ये किती डिफरन्स आला आहे, त्यात किती रँकवर आपला नंबर इथं लागू शकतो. आणि रँक वर्सेस मार्क्स अकॉर्डिंग मी हा पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला रँकमध्ये पण काही डाऊट असेल की मला एक्सपेक्टेड स्कोअर माहिती आहे पण मला रँक माहीत नाही आहे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. मी आयकॉनला इथं टॅग करून देईल, तर इथं तुम्ही क्लिक करून तुमचं एक्सपेक्टेड रँक बघू शकतात. प्लस तुम्ही चेक करू शकतात की तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज किंवा GMC लागू शकतं. तर या सर्व गोष्टी आय होप तुम्हाला क्लिअर असतील. प्लस आपण शेवटी प्रायव्हेट कॉलेज पण बघणार आहोत, जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे त्यांचं पण कट ऑफ आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघा विदाऊट मिस करता, कारण मग शेवटी आपण जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघत नाही तेव्हा आपल्याला काही डाऊट्स राहून जातात आणि त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होत नाही. म्हणून आपल्याला पूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे बघणं गरजेचं आहे. पूर्ण शेवटपर्यंत नीट बघा, तर तुम्हाला समजून जाईल की तुमचा नंबर प्रायव्हेटला लागत आहे का किंवा गव्हर्नमेंटला लागत आहे का. कारण या वर्षी खूप विद्यार्थ्यांना डाऊट्स आहे, कारण त्यांचे मार्क्स त्यांच्या अकॉर्डिंग चांगले असून सुद्धा त्यांचा नंबर लागत नाही आहे, कारण यावर्षी कट ऑफमध्ये वाढ तेवढी आलेली आहे. तर त्याच्यात त्यांची पण काही चुकी नाही आहे. मार्क्स आपल्याला चांगले पण आपलं कट ऑफ खूप वाढलं आहे की आपला नंबर लागत नाही आहे. तर हे आपल्या डिफिकल्टी ऑफ पेपरच्या अकॉर्डिंग आपला जो कट ऑफ आहे तो निघत असतो. यावर्षी पेपर खूप इझी आला आहे म्हणून कट ऑफ वाढलेला आहे. याच्यावर पण मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपण पूर्ण जे कट ऑफ आहे ते बघणार आहोत. पण सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही फक्त पेड काउन्सिलिंग म्हणून व्हॉट्सअपला मेसेज सेंड करा. आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते तुमच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला जे स्कॅनर आहे QR कोड आहे ते शेअर करतील. म्हणजे तुम्हाला तिथं पेमेंट करायचं आहे आणि तुमच्याकडे सर्व जे डॉक्युमेंट्स आम्ही मागू ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहे. बस तेवढंच तुमचं काम आहे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. फक्त जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला लवकर मेसेज करायचा आहे, कारण आमच्याकडे सीट खूप लवकर फिल होत राहतात. रिझल्ट येण्याची वाट बघू नका, कारण रिझल्टच्या आधीच आमचे सीट्स खूप सारे बुक होऊन जातात आणि त्याच्यामुळे आम्ही नंतर एक्स्ट्रा विद्यार्थी घेत नसतो. आम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगच करत असतो, आम्ही ग्रुप काउन्सिलिंग करत नाही. जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात. इट्स 8275518480 या नंबरला नक्की व्हॉट्सअप करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे आमची डिटेल्स आहे ते भेटून जातील आणि तुम्हाला इन रिटर्न फक्त आम्हाला डॉक्युमेंट शेअर करायचे आहे. बाकी तुमचं सर्व पुढचे जे 6 महिने राहतील ते आमच्या हातात राहतील. तुमचं अलॉटमेंटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. तर एवढी गोष्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आता आपण फोकस करू आपल्या कट ऑफवर. आणि हे जे कट ऑफ आहे हे जस्ट सॅम्पल आहे. असं आम्ही आमच्या स्टुडंट्सला विथ फी स्ट्रक्चर विथ ऑल द कॉलेज कट ऑफ
प्रोव्हाइड करत असतो, म्हणजे त्यांना पुढे काहीच डाऊट येत नाही. प्लस आम्ही प्रेफरन्स लिस्ट पण प्रोव्हाइड करतो की प्रेफरन्सेस अकॉर्डिंग त्यांना त्यांचं कॉलेज जे आहे ते भरता येईल. कारण आपण जे ते नवीन आहे काउन्सिलिंगमध्ये, आपल्याला माहीत नाही आहे की हे पर्टिक्युलर कॉलेज कसं आहे. ते दिसायला चांगलं दिसतं, पण मध्ये जेव्हा आपण तिथे भेट द्यायला जातो किंवा बघायला जातो तेव्हा आपल्याला समजतं की हे फक्त दिसायलाच चांगलं आहे, याच्यामध्ये जे आहे ते काही स्टडीज वगैरे होत नाही किंवा एज्युकेशनल अकॅडमिक पर्पजने हे इतकं बेटर नाही आहे. तसं खूप कमी कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रात आहे. मोस्टली सर्व जे कॉलेजेस आहे ते बेस्ट क्वालिटी कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रात आहे. पण खूप कमी पर्सेंटेजमध्ये असे पण कॉलेजेस आहे जे फक्त दिसायला बाहेरून चांगले मधून नाही. तर अशा अकॉर्डिंग पण आपण जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती बनवलेली आहे, तर ती पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. कारण आम्हाला माहिती की कोणतं कॉलेज जे आहे ते कसं आहे, तर आम्ही त्या अकॉर्डिंग प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहे. त्यात तुम्ही डिस्टन्स अकॉर्डिंग पण बनवू शकतात. प्रेफरन्स लिस्ट बनवण्यावर मी एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल, तर त्यात तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. आणि थोडेफार पैशांकडे मला नाही वाटत तुम्ही आता बघितलं पाहिजे, कारण 11वी-12वीची मेहनत तुमच्या पाल्यांनी पूर्ण घेतलेली आहे. 11-12 त्यांनी फोकस केलं आहे त्यांच्या नीटच्या प्रिपरेशनवर, आणि आता ही पालकांची जबाबदारी आहे की ते किती जबाबदार आहे त्यांच्या मुलाच्या काउन्सिलिंगबद्दल किंवा नीटच्या काउन्सिलिंगबद्दल त्याचा नंबर लागायवरून. कारण विदाऊट काउन्सिलिंग आपण एक बेस्ट कॉलेज एक्सपेक्ट करू शकत नाही अंटिल अँड अनलेस की आपल्याला जी काउन्सिलिंग आहे ती प्रॉपरली जमते. एकतर तुम्ही शिकून घ्या, मी व्हिडिओज पण तेवढे डिटेलमध्ये बनवते की तुम्ही स्वतःहून काउन्सिलिंग करू शकता. पण मग माझी बेस्ट ॲडवाईस ही राहील की तुम्ही एका काउन्सिलर नक्की अटेंड करा, तर मग तुम्हाला काहीच चिंता राहणार नाही. आणि नंतर खूप जंबल होऊन जातात सर्व गोष्टी. तुम्हाला ते थर्ड राऊंडमध्येच समजेल किंवा सेकंड राऊंडमध्ये समजेल, तेव्हा तुम्ही एका काउन्सिलरच्या शोधात राहतात आणि तेव्हा कोणीच अवेलेबल राहत नाही. तर या गोष्टी माझ्या प्लीज लक्षात घ्या, कारण ह्या गोष्टी आता तुम्हाला समजणार नाही, नंतर समजतील. आता पहिल्या आपण GMCचं बघू, मग आपण प्रायव्हेटचं बघणार आहोत. तर मी कोड पण दिले, कॉलेज कोड, की कॉलेज कोड काय राहतो. तर हे प्रेफरन्स लिस्ट भरण्यामध्ये आपल्या हे कामात येतं. कारण कधी कधी असं होतं की मर्ज करून टाकतो किंवा चुकून दुसरं कॉलेज वरती भरून देतो, आणि खूप मोस्ट कॉमन मिस्टेक कोणती होऊन जाते. तर जसं की तुम्ही बघा की हे जे GMC जालना आहे, इथं मेडिकल कॉलेज पण आहे, पण इथं डेंटल कॉलेज पण आहे, पण त्यांनी नाव काय दिलं आहे, सेम दिलं आहे. तर त्याच्यामध्येच त्यांनी डेंटल कॉलेज पण ॲड करून टाकलं आहे. तर आपण मोस्टली जे विद्यार्थी राहतात ते MCC काउन्सिलिंगमध्ये मोस्टली दोघी कॉलेजेस सेम भरून देतात. म्हणजे GMC जालना टाकतात आणि जे डेंटल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, ते टाकून देतात. तर दोघी कॉलेजेस ते कंबाईन करून देतात. त्यांचा नंबर कुठे लागून जातो, डेंटल कॉलेजला. म्हणून कोड आपल्याला महत्त्वाचे राहतात की एक एक कोडनुसार आपल्याला माहिती आहे की हे जे हे मेडिकल कॉलेजेस आहे किंवा MBBS कॉलेज आहे. कारण ज्याच्या स्टार्टिंगला 1 राहतो ते सर्व MBBS कॉलेज राहतात, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता हे जे आपलं पहिलं कॉलेज आहे त्याचं कोड आहे 1372 आणि याचं कॉलेज नेम आहे GMC जालना, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जालनाचं. आणि याचं ऑल इंडिया रँक होती 39256, म्हणजे अराउंड 39,256ला याची ही क्लोजिंग ऑल इंडिया रँक होती. आणि मार्क्स होते इथं 512 मार्क्सचा लास्ट विद्यार्थी GMC जालन्याला लागला होता राऊंड 3मध्ये. आपण स्ट्रे वॅकन्सीची गोष्ट करत नाही आहे, कारण स्ट्रे वॅकन्सी खूप जास्त किचकट राऊंड येऊन जातो. कारण जर स्ट्रे वॅकन्सीमध्ये जायची गोष्ट आली तर ते खूप रिस्की होऊन जातं, कारण आपल्याला तिथं माहीत राहत नाही की आपला नंबर जो आहे तो खरंच लागेल का. 100% शुअरिटी आपण देऊ शकत नाही स्ट्रे वॅकन्सीपर्यंत. म्हणून जी गोष्ट आपण करतो ती फक्त राऊंड 3पर्यंत करतो, कारण राऊंड 3पर्यंत आपल्याला शुअरिटी राहते की आपला नंबर जो आहे तो लागणार आहे. नंतरचं कोड आहे 1360, GMC परभणीचं कॉलेज आहे. परभणीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचं ऑल इंडिया रँक आहे अराउंड 4382 आणि मार्क्स आहे 511. नंतर आहे 1269 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा. तिथलं पण आपल्याला रँक दिसते की अराउंड 41,096 रँक आहे आणि 510 मार्क्सवर क्लोजिंग झालेली आहे कॉलेजची. नंतर आहे 1151 GMC नंदुरबार. याचं जे क्लोजिंग ऑल इंडिया रँक आहे ती अराउंड 41,082 आहे आणि याचा स्कोर आहे 510. नंतर आहे 1154 GMC सिंधुदुर्ग. याचं जे क्लोजिंग रँक आहे ते अराउंड 42,268 आहे आणि याचे जे मार्क्स आहे ते अराउंड 509 आहे. नंतर आहे 1242 GMC गोंदिया. याचं जे ऑल इंडिया रँक आहे ते अराउंड 43,241 आहे आणि याचे क्लोजिंग मार्क्स 508 आपल्याला दिसत आहे. नंतर आहे 1270 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिमचं. याचं पण क्लोजिंग रँक अराउंड 43,913 आहे आणि याचे मार्क्स आपल्याला 507 दिसत आहे. म्हणजे हे जे लास्टचे 3 कॉलेजेस आहे, जर एवढी रँकिंग तुमची असेल, म्हणजे तुम्ही बाउंड्री लाईनला आहे, तर तरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज हे भेटू शकतात. तरी नंतर आहे वाशिमचं 507. नंतर आहे 1371 GMC हिंगोली. याचं जे क्लोजिंग रँक आहे 45,524 आहे आणि याचे जे मार्क्स आहे ते 506.
नंतर आपल्याला दिसतंय विथ कॉलेज कोड 1268. आता याचं जे कॉलेज आहे GMC हे भंडारा इथं नाव चुकून प्रिंट झालेलं नाही आहे, तर हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडाराचं आहे. तर याचा जो क्लोजिंग रँक आहे तो अराउंड 46,850 आहे आणि याचे जे मार्क्स आहे ते अराउंड 505 मार्क्सला याचं क्लोज झालेलं आहे ॲडमिशन. तर 505, 506, 507 हे जे लोवेस्ट कॉलेजेस आहे ते आपण बघितलेले हे सर्वात लोवेस्ट कट ऑफ वाले जी खालची 3 येते आणि इथं आपण टोटल 10 कॉलेजेस बद्दल डिस्कस केलं आहे की 10 कॉलेजेस कोणते असे ज्यांचं खूप लोवेस्ट कट ऑफ बघायला भेटलंय मागच्या वर्षी लास्ट इयरच्या राऊंड 3 मध्ये. आता हे होते आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. नंतर याच्यानंतर आपण बघू आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेज कोणते ज्यांचं कट ऑफ खूप जास्त कमी आहे. तर हे तुम्ही आता आधी नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या की हे जे कॉलेजेस आहे हे सर्वात कमी कट ऑफ वाले होते. प्लस यांचं कोड जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तरी भरपूर आहे, कारण कोड अकॉर्डिंगच आपल्या सर्व गोष्टी जे आहे ते अर्ध्या सॉर्ट होत असतात आणि कोड अकॉर्डिंगच आपण जे चॉईस फिलिंग आहे आपल्या CET सेलमध्ये किंवा MCC मध्ये ते सर्व करत असतो. कारण आपल्याला कॉलेजची नावाची इतकी गरज पडत नाही जेवढी कोडची गरज पडते, म्हणून कोड लक्षात ठेवा. आणि हे ऑल इंडिया रँक आणि मार्क्स दोघींचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. टोटल 10 कॉलेजेस आहे. आता आपण डिस्कस करू प्रायव्हेट कॉलेजबद्दल. आता हे आपले प्रायव्हेट कॉलेज आहे. विदाऊट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण हे डिस्कस करू. आपण 10 कॉलेजेस घेतले आहे विथ लिस्ट कट ऑफ. ते गव्हर्नमेंटचे पण आपण 10 कॉलेजेस घेतले होते, म्हणजे तुम्हाला तिथं पण अर्ध्या गोष्टी सॉर्ट होतील आणि इथं प्रायव्हेट कॉलेजबद्दल पण तुम्हाला अर्धी माहिती जी आहे ती भेटून जाईल. बाकी जेव्हा तुम्ही स्वतः हे कॉलेजबद्दल सर्च करणार तर तुम्हाला इन डिटेल समजूनच जाईल. तर याचं जो पहिलं कॉलेज आहे आपलं जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये पहिलं कॉलेज आहे त्याचा कोड आहे 1139 आणि याचं ABKL वलवलकर रूरल मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये हे लोकेटेड आहे. तर याचं जे क्लोजिंग रँक आहे ते अराउंड 77,104 आहे आणि याचे कट ऑफ मार्क्स 480 आहे. तर 480वर तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भेटलं होतं मागच्या वर्षी. नंतर आहे 1120 याचं ACPM धुळेचं कॉलेज आहे. ACPM धुळे पण भरपूर फेमस आहे आणि त्याची फीस पण खूप कमी आहे, म्हणून खूप विद्यार्थी हे जे ACPM कॉलेज आहे ते खूप प्रेफर करत असतात. तर याचं कोड आहे 1120 ACPM मेडिकल कॉलेज धुळे. याचं 78,731वर क्लोजिंग झाली होती आणि अराउंड 479 मार्क्स इथं क्लोजिंग मार्क्स होते. नंतर आहे 1261 डॉक्टर राजेंद्र गोदे मेडिकल कॉलेज अमरावतीचं. याचा जो क्लोजिंग रँक होती ती 78,651 होती आणि अराउंड 479 मार्क्सला इथं क्लोजिंग झालेली आहे. नंतर आहे 1345 IIMSR जालना. हे मायनॉरिटी कॉलेज आहे, तर म्हणून याचा जो कट ऑफ आहे तो कमी गेलेला आहे. याचं अराउंड 8,213 रँकवर क्लोजिंग होती आणि अराउंड 478 मार्क्सला क्लोजिंग दिसत आहे. नंतर आहे 1143 प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इस्लामपूर. याचं अराउंड 81,372ला क्लोजिंग रँक आहे आणि 477 मार्क्सला क्लोजिंग मार्क्स आहे. नंतर आपण कॉलेज बघतोय 1156 डॉक्टर NY तसगावकर मेडिकल कॉलेज, जे कर्जतचं कॉलेज आहे हे पण फेमस आहे. याचं 82,321 रँकला क्लोजिंग आहे आणि 476 मार्क्सला याचं क्लोजिंग झालेलं आहे. नंतर आहे 1362 PMC परभणी. याचं 82,927 रँक आहे आणि 476 मार्क्स क्लोजिंग आहे. 1175 सुमती सखुबाई नारायणराव कटकडे मेडिकल कॉलेज कोपरगाव. याचं 83,496 रँकला क्लोजिंग आहे आणि अराउंड 475 मार्क्सपर्यंत गेलेलं आहे. नंतर आहे 1152 SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. 85,724 याची रँक आहे आणि 474 याचे मार्क्स आहे. नंतर आहे 1147 वेदांत मेडिकल कॉलेज पालघर. याचं कट ऑफ याच्यामुळे खूप जास्त कमी आहे कारण याची फीज अराउंड डीम कॉलेजसारखी फीज आहे, प्लस याच्यात रिझर्वेशन भेटत नाही. म्हणजे जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय तर इथं तुम्हाला कोणतंच कन्सेशन भेटणार नाही. म्हणून या कॉलेजची वेदांत पालघरची फीज खूप जास्त हाय असल्यामुळे यांचं कट ऑफ खूप जास्त कमी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं तुम्ही रँक बघा की अराउंड 1,33,806 पर्यंत याचं क्लोजिंग रँक आहे, म्हणजे 1,00,000पर्यंत गेलं आहे. आणि नंतर याचे जे मार्क्स आहेत अराउंड 443 मार्क्सला क्लोजिंग झालेली आहे. आता खूप विद्यार्थी काय करतात तर हे जे कॉलेज आहे वेदांत पालघर हे चुकून त्यांच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकून देतात. ज्यांचं इतकं बजेट नाही आहे ते पण चुकून हे टाकून देतात आणि जेव्हा थर्ड राऊंडला लागून जातं तेव्हा आपल्या हातात कोणतंच ऑप्शन राहत नाही. फक्त ते एक ऑप्शन राहतं की आपल्याला ते कॉलेज जे आहे ते घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही ते कॉलेज सोडलं तर आपण पुढे काउन्सिलिंगमधून बातून जातो. आपण काउन्सिलिंग पुढे करू शकत नाही. तर तुमच्या हातातून CET सेलची जी काउन्सिलिंग आहे ती निघून जाते आणि तुमच्या हातात राहते फक्त MCC काउन्सिलिंग. म्हणून अशा काही चुका तुम्ही करू नका. म्हणून मी हे कॉलेजबद्दल तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं की हे कॉलेज लक्षात राहू द्या. तर हे जे टोटल हे पण 10 कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजबद्दल आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला याचं पण स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही ते काढून घ्या.
आणि नेमकं कोड लक्षात ठेवा. आणि याचे कट ऑफ मार्क्स पण खूप कमी गेलेले आहे. ऑल इंडिया रँक पण खूप कमी आहे. फक्त याची फीस तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. आणि सर्व जे ते गोष्टी नीट लक्षात ठेवा की आपल्याला कोणतं कॉलेज पहिले ठेवायचं आहे, कोणतं नंतर ठेवायचं आहे. मोस्टली स्टुडंट्स कट ऑफ अकॉर्डिंग पण प्रेफरन्स लिस्ट जे आहे ते बनवत असतात. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला हे जे PDF आहे हे सर्व इन डिटेल भेटत असतात. सर्व कोड भेटतात, सर्व नेम भेटतात, कॉलेज नेम, प्लस तुम्हाला ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग, मार्क्स अकॉर्डिंग, प्लस त्यांच्या फीज अकॉर्डिंग, इयरली फीस किती आहे, ट्युशन फीस किती आहे, डेव्हलपमेंट फीस किती आहे, अदर फीस किती आहे, हे सर्व डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो. म्हणजे आम्ही तुम्हाला डायरेक्ट टोटल फीस देतो, ज्यांची अवेलेबल नाही आहे त्यांची आम्ही तुम्हाला ट्युशन फीस देतो. असं आमच्या इथं PDF स्पेसिफाईड राहतं. तर तुम्ही जर आमची काउन्सिलिंग जॉईन करत असाल तर तुम्हाला हे सर्व गोष्टी डिटेलमध्ये भेटेल. तुम्हाला स्वतःहून काहीच करायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला गुगलला जाऊन वेगळं काही सर्च करण्याची गरज पडत नाही. कारण याला खूप वेळ लागतो. जेव्हा आपण कट ऑफ काढतो त्याला खूप वेळ लागतो. जेव्हा आपण फीस शोधतो तेव्हा खूप वेळ लागतो. आणि सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. म्हणजे आम्हाला पण थोडं प्रोत्साहन भेटतं की आम्ही पुढे पण अजून थोडे व्हिडिओज जे ते बनवले पाहिजे, तुम्हाला डिटेल्स दिले पाहिजे. आणि जर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं वाटलं तर तुम्ही कॉल करा. फक्त कॉलिंगचा टायमिंग लक्षात राहू द्या की तुम्ही सकाळी 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत कॉल करत आहात. कारण 5 नंतर आमचं शेड्यूल बिझी होऊन जातं. नंतर आम्ही तुमची कॉल रिसीव्ह करू शकत नाही आणि तो थोडा फॉर्मल टायमिंग होऊन जातो. म्हणून तुम्ही 11 ते 5 मध्येच आम्हाला कॉल करत जा. आणि जर तुम्हाला भेटायचं असेल किंवा आमच्या ऑफिसला यायचं असेल तर तुम्ही जळगावला येऊ शकतात. जळगावला आमचं ऑफिस लोकेटेड आहे. ॲड्रेस टाकून देईल. जर तुम्हाला ॲड्रेसबद्दल अजून काही डिटेल्स पाहिजे तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. तुम्हाला आम्ही प्रॉपर जे डिटेल्स आहे ते पाठवून देऊ. धन्यवाद.